आहो ही घ्या. आलेला का गुरुजींचा फोन? होय आलेला. 2 आठवड्यानंतरचा मुहूर्त काढलाय त्यांनी. काय या बया, एवढ्या कमी दिवसात कसं व्हायचं समजा? पैसा उभं करायचा आहे, लांब लांबच्या पाहुण्याला बोलवायचं आहे. मंगल पतपेढीतनं कर्ज काढतो मी, नाहीतर याजानं कुठे मिळतं का त्याची चौकशी कर. पप्पा नको, कोणाकडून पण व्याजाने पैसे घ्यायची अजिबात गरज नाही. मी आमच खमकी आहे, माझ्या लग्नाचा खर्च मी आज करेन. फक्त एक काम करा, पाहिजे तेवढं सगळ्या लोकांना बोलवा लागणार. फक्त ती वंदी आत्या आणि लाला मामाला नका बोलू. हा काय ग माझ्या लेकीने तुझं घोडं मारलंय ग? ती एवढं तुझ्या लग्नासाठी झटतीये आणि तिच्या नावाचं तुला पित्त उसळलंय वय. ती माझी लेखन जावाय लग्नाला येणार म्हणजे येणार. हाचे अगं मगच पात्र तर म्हणत होतीस की मी हे लग्न नाही होऊन देणार, आणि आता म्हणतेस की लग्नात वंदी आत्या आणि लाला मामा ही दोघं बी आली पाहिजेत. म्हणजे तू लग्नाला परवानगी दिलीस होय? तर मला काय पिसाळ्याला कत्र चावलंय वय परवानगी द्यायला? मी ही लगीन होऊन देणार नाही. आजी लगीन मला करायचं आहे का तुला? मला कळतं चांगलं आणि वाईट. तर लय मोठी झालीस का नाही? एका फटक्यातच आडवी पाडीन बघ. नुसता पैसा बघायचा नसतोय, माणसं बी बघायला लागतात. तो कंपाऊंडर ना 1 नंबरचा ठोंगी आहे. तुम्हाला बरं कळलं आता. इथं इतके दिवस आम्ही आहे, आम्हाला नाही वाटलं कधी तसं. तुम्हाला आणि तुमच्या लेकीला माझ्या लेकीचं चांगलं झालेलं बघवत नाही ना, म्हणून असं वागताय तुम्ही. मंगल पैस गप बस की. हाय आता तू बोलत डोकं आपटून जीवच देतो बघ. अरे दे की, तुला त्याशिवाय दुसरं काय येतंय? अगं आजी जाऊन देत की, होऊन देत त्यांचं लगीन. अगं तेवढाच मोबाईल भेटेल ना मला. मोड द्या कुणाला कशाचं बुडकेला केसाचं. तो कंपाऊंडर सगळ्या घरादाराला भिकायला लावल. त्या कंपाऊंडरशी कसं लगीन होतंय ना तीच बघते बघ मी. मंगल चहा घेऊन ये जा. अव तुम्हाला जर मंगल त्याची पालखीचा धूर निघाला त्या कंपाऊंडरचा. त्याला उठला पिलीक, त्याचा गोळा उठला. त्याला लवकर लगीन करतोय हा लगीन. तिथे तुझं लगीन नाही झालं तरी पण मला मोबाईल भेटेल ना? गप्पा रे माकडा, जाईत ना. ऐक की फक्त बटनाचा नको, मोठा दे काय. टोनी ऐक ना, जा नाही तर मार खाशील माझा. निघ. ऐक की ते मोठा दिल्यावर कसं गेम खेळाय बरं पडतं ना. असं निघ ना आता बावळट. जैन मॅडम, माझ्या मायरापासून मला लांब केलं ना, मी या आयुष्यात तुम्हाला माफ करणार नाही. या ये सब क्या चल रहा है मेरी लाइफ में? आता डॉक्टरांना कसं समजवू मी? मलाही मायरा माझ्यापासून लांब असल्याचा खूप त्रास होतोय. मलाही सवय नाहीये तिच्याशिवाय राहायची. मायरा, आय मिस यू सो मच. बेटा मी जे काय करते ना तुझ्या भल्यासाठी करते. I love you so much. मॅडम या ना. मॅडम, देवी सिंग केस मध्ये एक महत्वाचा पुरावा हाती आलाय. या फाईल मध्ये हॉटेलची बिल आहेत, त्यावर त्या माणसाचं नाव आहे. याच हॉटेलमध्ये मुंबईहून आलेली रूपा थांबली होती आणि नंतर ती गायब झाली. तिला ती रूम एका माणसाने बुक करून दिली होती आणि तिला तो भेटायला हॉटेलवर येत होता. तसा काय पुरावा? पुरावा नाही, साक्षीदार आहे. तिथे काम करणारा एक मुलगा आहे, त्याने रूपासोबत त्या माणसाला पाहिलंय. ग्रेट. आता वाट कसली बघताय? त्याला पटकन घेऊन या. हो मॅडम. देवी सिंग
तुझे दिवस भरले आता. तू माझ्या घरापर्यंत पोहोचला होतास ना, आता तुझ्यापर्यंत पोहोचायला मला फार वेळ लागणार नाहीये. अरे याडायस कर तू हा? अरे जरा हळू मार की. साधं खांद्यावर हात ठेवला तरी हाड मोडतात माझी. तू एवढं जोरात मारले पाठ जाईल की कामात न. जाऊ दे की कामात न गेली तर तुझे पाठ. तसा बी अक्काच्या अक्कात तू कामात न गेलायस. पाठ गेली म्हणून काय झालं? हा ते बी हाय म्हणा. काय म्हणलं तू? कोण कामात न गेलं? म्या कामात न गेलाय. अरे तू कामात न गेलाय. एवढा वाढलाय साधं तुला देवी सिंग न पकडाय येईना. तर तू त्या देवी सिंगला पकडून तुझ्या मॉल मध्ये पुढे बांधायला नाही का ठेवलास? सांगायला लागलाय मला. अरे तू त्या दुकानात माशा मारत बसण्यापेक्षा असं लोकांकडे लक्ष ठेवलं असंच का नाही? कावाच देवी सिंग पकडला असता. गावला असता. म्या मॉल सोडून त्यालाच बघत बसू. आणि तू त्या तालमीत जायचं सोडून रस्त्यावर थांबला असता तर त्या दिव्या मॅडमची पोरगी किडनॅप नसती झाली. ए चाबरे, माझ्या धाकापोटी त्याने पुरीला सोडले. हा काय म्हणला? तुझ्या धाका बाई तर माहित नाही. हा त्याला कळलं असेल आपला विषय लय गंभीर आहे. तो मला गावला असता का नाही त्याचा डबराच खांदला असता मी एका भोकीतच. हा मग एवढ्या दिवस काही झोपला होतास वय? नाही बॅ कसं आहे, आपण कधीच कोणाच्या वाकडे जात नाही. हा आपण आपल्या वाकडे जर कोणी काय गेलं का नाही त्याचा हातपाय कायमचं वाकडे करून त्याला वाकड्यातच टाकतो एका भोकीतच. जायचं ना त्याच्या वाकड्यात. तीच गरज होती. ती रूपा गायब झाली त्याच्या सोबत. मला वाटतंय ना हे गावात जे काय घडतंय ना त्याच्या मागे देवी सिंगचाच हात असेल. काय काय घडतंय गावात? काय घडतंय म्हणजे हे काही महिन्यांपासून जे काय घडतंय ते. रेश्माबाईंनी गायब झाल्या त्या काही गावानं झाल्या. आता टच करायचं ना मला. सांगतो थोडा मिनिट. डॉक्टर लवकर इकडे बाहेर. इन्स्पेक्टर साहेब काय घेऊन जात यांना? यांच्या जाचाला कंटाळून यांच्या बायकोनं आत्महत्या केली. माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते. खूप त्रास दिलाय मला त्यांनी, त्यामुळे मी आता स्वतःला संपवते. आत्महत्या करायला जाताना कोणी दागिन्याने पैसे घेऊन का जाईल? तुम्हाला जे सांगायचंय ना ते पोलीस स्टेशनला जबानी देताना सांगा. नाम्या, अरे तू देवी संघ आपल्या गावात आहे म्हणल्यावर रेश्मा वहिनी कुठे आहेत रे? हे आता देवी सिंगलाच माहित लागा. मला तरी वाटतंय ना बजा या पर्णाची आई आणि आत्महत्या केली ना पर्णाने त्याच्या माग बी देवी सिंगचाच हात असेल. काय रे काय झालं? आरपी नाही का तिनं आत्महत्या केली. आईला चांगली पोरगी होती ती. आत्महत्या का केली असेल तिनं? आत्महत्या नाही केली. मारलं असणार तिला कोणीतरी. डॉक्टरांकडे घेऊन यायची आईला, पण नेमकं तिची आई गेली. त्याचं तिनं लय टेन्शन घेतलं होतं. त्यात ती घरात एकटीच होती ना. तिच्या आईचं जाणं तिला सहन नसलं झालं म्हणून तिनं स्वतःला संपवलं असणार आहे. साहेब हा मोबाईल सापडलाय. खरं तर हा मोबाईल चेक केला पाहिजे. म्हणजे यात शेवटचा फोन कोणाचा होता यावरून अंदाज लावता येईल तिने खरंच आत्महत्या केली की कोणी आत्महत्या करायला भाग पाडलं. लास्ट कॉल काका असं दिसतंय. काकाचं आणि तिचं पटत नव्हतं. प्रॉपर्टीवरतून सतत वाद व्हायचंय. हो की नाही डिंपल? वय हवालदार. येस सर. यांना चौकशीला बोलवून घ्या. आणि त्यो सुरेश बापू त्याला जनावरांना नाही मारले, देवी सिंगने मारले. सर हे पाकिट सापडलंय. साहेब सुरेश पाटील यांचं नाव आहे. सुरेश पाटील? अरे असं कसं झालं? अरे लय चांगला माणूस होता लय मोठ्या मनाचा माणूस होता.
मंजूचा पण घातपात नाही, त्याच्या मागे बी देवी सिंगचा हात. हे नाम्या, अरे संजू पण तावपासूनच गायब आहे की. म्हणजे तुला काय पाहिजे? संजू नाही म्हणजे संजूला कुठे बघितलंस का रे तू? नाही दिसला. दिसला नाही का माहित असून सांगायचा नाही का? त्याचा कुठे ऐकते तू? काय बी बोलतो तो. पण नाही, खरंच नाही दिसला. तू का उडकतेस त्याला? अरे मला ना त्याची खूप काळजी वाटते रे. मी सकाळपासून त्याला शोधते, पण कुठे सापडतच नाहीये. बजा, हे समजा जर का असं असेल ना तर लय डेंजर प्रकरण आहे. नाही ना, ते किती बी डेंजर असू दे, ते फक्त मला गावला पाहिजे म्हणजे गावलाच पाहिजे. नाही त्याला ढेकळात ताणून हाणला का नाही, बजा बापू नाव नाही लावणार एका बकीतच. चल गावात जाऊ. माझ्या लक्षात कसं आलं नाही दिव्या माझ्यासोबत हा असा गेम खेळू शकते. मी तिच्यावर विश्वास ठेवायला नको होता. माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली आहे तिने. फसवलंय मला. खूप मोठा गेम केलाय माझा. काय झालं? माझी केस बंद करतेस का मायराचा श्वास बंद करू? नाही, तिला काय करू नको. मला तुझी अट मान्य आहे. मी तुझी केस सोडायला तयार आहे. स्मार्टेस. ही न्यूज उद्याच्या पेपरमध्ये काही झालं तर प्रिंट झाली पाहिजे. आता तू तुझा शब्द पाड. मला माझी मायरा आत्ताच्या आत्ता हवी आहे. तू माझे केस सोडलीस याचा पुरावा काय? पेपर वाचतो ना तू, त्यात मिळेल तुला पुरावा. दिव्या मॅडमने देवी सिंगची केस सोडली. सोडली? हो, पेपर मध्ये बातमी आली छापून. आय मिस्ड यू सो मच बेटा. मम्मा मला खूप दुखतंय. कुठे बेटा? इथे? हो. तू घाबरू नको बेटा. त्या देवी सिंगने तुला जितका त्रास दिलाय ना त्याच्या 1000 पट मम्मा त्या देवी सिंगला त्रास देणार आहे. तुझ्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. एक मिनिट, कसं शक्य आहे हे? तुम्ही तर त्याची केस सोडली होती ना, तसं पेपर मध्ये छापून आले. ते न्यूज मीच छापून आणले होते त्या देवी सिंगला माझ्या ट्रॅप मध्ये फसवण्यासाठी. आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. मला माझी मायरा मिळाली आहे. ही दिव्या ज्या स्पीडनं काम करते तिला रोखणं फार अवघड आहे. नेहमी सारखा विचार करून चालणार नाही. आता तिला इमोशनल करायची माझी सगळी शस्त्र वापरून झाली आहेत. काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. मी कसा देव माणूस आहे, गावातल्या लोकांसाठी कसं चांगलं काम करतो हे सतत तिच्या कानावर पडलं पाहिजे. त्यासाठी गावातल्या माणसांशी मला गोड बोलावं लागेल. चालेल, नव्यानं त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. सतत त्यांना माझ्या चांगल्या कामाचे दाखले द्यावे लागतील. म्हणजे गावातल्या लोकांचा आणि त्यांच्यामुळे दिव्याचा माझ्यावर विश्वास बसेल. तिच्या संशयाची सुई माझ्या अवतीभोवती फिरणार नाही. जने, अगं ये जने, अगं येळच जाय ना बघ. अगं ये की इकडे बसायला. मी नाही बाया, तूच ये इकडं. मी नाही तिकडे येणार. तिकडे ऊन कसलं आहे तुला दिसना वय. आणि उन्हाने माझा रंग काळवणला तर काय करायचं बाया? त्यापेक्षा तूच ये इकडे. तुला ऊन लागतंय आणि मी काय बर्फाची लादी बसवल्या वय डोक्यावर. तुला कोण बघतय का आता? काळवणली तर काळवणली. अर्धी लाकडं गेली की तुझी मसनात. कशाला तुला रंगाची काळजी पाहिजेत का? नाजूक नारण खायचा अपकाचा मार. हे असं असतं बघ तुझं सरे. व्हायचं म्हणून तोंडानं चांगलं बोलायचं नाही. आता अजून किती गोड बोलू?
जिभेवर खडी साखर ठेवल्यागत बोलती या. अजून जर गोड बोलली ना तर मिरचीचा ठेचा बी गोड लागेल मला. तू ये इकडं पाठदिशी आणि मला काय चाललंय गावात ती सांग. मला काही तेवढीच काम आहेत ती. अगो माझी बाय, तुला सुतळाक नाही का? मी बाई संतीन आणि माझ्या मागे 2-3 अशी गत आहे तुझी. मला सांग, त्या दिवच्या लग्नात कुणाची ग पोरगी पळून गेली आणि कुठे गेली ती? जने, अगं ऐक की जने, ठेवलं वाटतं फोन. हिलाय ना दुनियाच्या कचाळक्या करायला पाहिजेत आणि आपल्या भावकीच्या पोरीचा विषय निघाला की हिच्या नाकाला मिरची झोंबली आहे बघ. का बाया, माणुसकीच राहिली नाही या जगात. या सगळ्यांचा एकमेकांशी काही ना काही संबंध आहे, पण नक्की काय? मला का तो धागा सापडत नाहीये? एकदा का या सगळ्यांना जोडणारा धागा सापडला की देवी सिंग पर्यंत पोहोचायला मला फार वेळ लागणार नाही. हॅलो, ACP दिव्या मॅडम. मॅडम विजय बोलतोय, रेश्माचा नवरा. हो, ओळखलं मी. बोला ना. मॅडम मी ह्यासाठी फोन केला की कळलं का काही रेश्माबद्दल? नाही, अजून काही नाही. आमची तपास सुरू आहे. काही माहिती लागली तर तुम्हाला कळेल. आणि हो, मला रेश्माबद्दल काही माहिती हवी. विचारा ना मॅडम, हवं ते विचारा, मी सांगेन सगळं. बरं, मला हे सांगा, तिचं वागणं बदललंय, ती पूर्वीसारखी वागत नाहीये असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलंय? मॅडम रेश्मा तशी घाबरायची मला विचारल्याशिवाय ती कुठेच बाहेर नाही पडायची, माझं सगळं ऐकायची. पण हे घ्या, हे पण आपटा, हे पण आपटा. आता बरं वाटेल तुम्हाला. माझ्याशी असं नाही बोलायचं. मी सांगणार आणि तू करणार. कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट माझ्या बेडरूम मध्ये. हे थांब. माझी रेश्मा हवी, मला तिला भेटायचं आहे, तिची माफी मागायची, परत नव्याने संसार थाटायचा तिच्यासोबत. काही करून मला माझी रेश्मा हवी मॅडम. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आपण रेश्माला शोधण्याचा प्रयत्न करू आणि मला तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तुम्हाला कळेल. या गावात सगळ्यात पहिल्यांदा रेश्मा गायब झाली होती. मला वाटतंय मी तिच्यापासून सुरुवात केली पाहिजे. ह्या सगळ्या केस बाजूला ठेवून रेश्माच्या केसवर फोकस केला पाहिजे. आता तीच मला देवी सिंग पर्यंत पोहोचवेल.